लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. कारिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विकी प्रकाश घरत यांचा दणदणीत विजय. भिवंडी तालुक्यातील कारिवली ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 मधील पोटनिवडणुकीत कारिवली ग्रामस्थांचे लोकप्रिय उमेदवार विकी प्रकाश घरत यांनी विजय संपादन केला आहे. ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे त्यांची सदस्यपदी निवड झाली असल्याचे समोर आले आहे. कारिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्वर्गीय प्रकाश चंदर घरत यांच्या निधनानंतर ग्रामपंचायत सदस्यपदाची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विकी प्रकाश घरत यांनी निवडणूक लढवत निवडणूक प्रक्रियेनंतर अधिकृत निकालानुसार त्यांचा विजय निश्चित झाला आहे. विकी घरत यांच्या विजयाने कारिवली ग्रामस्थांमध्ये व घरत परिवारामध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून आले. तर चला पाहूया यावेळी विजयानंतर विकी घरत यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले आहे. पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक व्हायलाच नव्हती पाहिजे होती. हे सगळं बिनविरोधच व्हायला पाहिजे होतं. पण काही लोक असतात की जे हे घडवण्याचं त्यांच्या स्वार्थासाठी सर्व हे करतात. त्याच्यामुळे इलेक्शन घडलं आणि इलेक्शनमध्ये माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे मी आज विजयी झालो. आणि तसेच माझे घरचे पण माझ्यासोबत सगळे होते व एकता पॅनल पूर्णपणे माझ्या पाठीशी उभा होता व सर्व ग्रामस्थ व तेलुगू सर्व माझ्या बरोबर होते. त्यामुळे मी आज चांगला मताने विजयी झालो. पहिली गोष्ट म्हणजे मानसिक त्रास जास्त झाला मला पण माझ्या घरच्यांना पण. त्यासाठी विरोधकांना एवढंच सांगेल की थोड्याच महिन्याने जिल्हा परिषद येत आहे तेव्हा मग तुम्हाला दाखवतो काय ते. मी पण प्रकाश घरतचा मुलगा आहे. हा श्रेय तर माझ्या आई वडिलांना देईन व एकता पॅनलला. कारण एकता पॅनल माझ्या पूर्ण पाठीशी उभा होता व माझे घरचे, माझ्या बहिणी झाल्या, माझे काका झाले, माझे भाऊ झाले, माझे भाऊजी झाले, सर्व माझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे होते. त्यामुळे आज मी हे निवडणूक जिंकू शकलो. काही विरोधक असतात ते की चांगल्या त्यांना बघत नाही. त्याच्यामुळे पण बाकी काही चांगली लोक पण असतात. त्यावेळी मला मतदान केलं आणि मला जिंकवलं हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे किती मताने जिंकलो हे महत्त्वाचं नाही, जिंकलो हे महत्त्वाचं आहे. सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात आभार मानणार की त्यांनी मला मतदान केलं आणि मला विजयी केलं एवढंच सांगेल. जसे माझ्या वडिलांनी या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न करेन.